वेलकम टू माय चॅनल. चला आज आपण बघणार आहोत बटरफ्लाय स्टिचिंगमधला दुसरा प्रकार. यासाठी लागणार आहे आपल्याला हा सिल्क थ्रेड, त्यानंतर ही निडल आहे नंबर 23 म्हणजेच 0.45 त्या आणि ही सीजर. आता यामध्ये मी पहिल्यांदा हा एक बॉक्स करून घेतलेला आहे या पद्धतीने आणि यामध्ये हे 1-1 सेंटीमीटरवरती या पद्धतीने अशा छोट्या छोट्या लाईन ड्रॉ करून घेतलेल्या आहेत. ह्या लाईन ड्रॉ मी याच्यासाठी केलेल्या आहेत की जेव्हा आपण स्टिचिंग करणार आहोत तर त्यामध्ये या लाईनमुळे आपली फिनिशिंग एकदम छान पद्धतीने येते, जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करताना कळणार आहे की कुठपर्यंत केलं म्हणजे बरोबर येऊन जातं. आता यामध्ये पहिल्यांदा निडलला खाली टाकलं, खालचा थ्रेड वरती घेतला, त्यानंतर क्रॉसमध्ये या साईडला पुन्हा एकदा निडलला खाली टाकलं, खालचा थ्रेड वरती घेतला, पुन्हा इथे लॉक करून घेतलं या पद्धतीने. पुन्हा अगदी याच्या बाजूला पुन्हा एकदा निडलला खाली टाकायचं, खालचा थ्रेड वरती घ्यायचा, पुन्हा लॉक करून घ्यायचं. त्यानंतर याच्या बाजूला अगदी यामध्ये काय करायचं असतं, फक्त क्रॉसमध्ये स्टिच करायचं. पुन्हा लॉक करून घेतलं, सिल्क थ्रेड हाताळताना थोडंसं नाजूक पद्धतीने हाताळावं लागतो. असं क्रॉसमध्ये हळूहळू घेत राहायचं. या पद्धतीची जी बॉर्डर केली जाते ना, खूप सुंदर दिसते. जे आपली कुर्तीज वगैरे असतात ना, त्या कुर्तीजवरती स्लीव्जवरती या पद्धतीची बॉर्डर खूप सुंदर पद्धतीने दिसते. नेकलाईन खूप छान लाईन दिसते एकच जर सिंपल जर करायचं असेल. सॉरी,
या पद्धतीने छान डिझाईन तयार होते त्यातून. मग आता यामध्ये आपण एक दुसऱ्या थ्रेडने याला ओव्हरलॅप करायचं. मी तुम्हाला दाखवते. आता यामध्ये पहिल्यांदा आपला जरी थ्रेड घेतलेला आहे जो नेहमी वापरतो तो, आणि खालचा दोरा वरती घेतला. या पद्धतीने साधं स्टिचिंग करून घेतलेलं आहे. यामध्ये आता आपण शुगर बीट ॲड करू. खूप सुंदर दिसतं हे जेव्हा आपण स्लीव्जवरती किंवा कुर्तीच्या स्लीव्जवरती याची या पद्धतीची डिझाईन करतो तेव्हा. या पद्धतीने दिसते ती. थँक्यू फॉर वॉचिंग.